रिसोड तालुक्यातील घोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर गावातील नालीचे सांडपाणी साचत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या साचलेल्या घाण पाण्यातूनच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागत असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। घोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून सुमारे 60 पेक्षा अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत। मात्र हे विद्यामंदिर सध्या गटाराच्या विळख्यात अडकले आहे। गावातील सांडपाणी थेट शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच साचत असल्याने विद्यार्थ्यांना त्या घाण पाण्यातूनच शाळेत प्रवेश करावा लागत आहे। परिणामी विद्यार्थ्यांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून गावात नाली स्वच्छता व स्वच्छतेची कामे करण्यात आलेली नाहीत। त्याचे गंभीर परिणाम आज जिल्हा परिषद शाळेसमोर स्पष्टपणे दिसून येत आहेत। याकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव लक्ष देतील का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। गोरगरिबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असल्यामुळेच ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित ग्रामपंचायतीने तात्काळ सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात येत आहे। अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घोटा येथील नागरिकांनी दिला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।